Hello students, welcome to the class. This is English class 7th standard and we are doing the lesson odd one in. The full lesson I have explained in the previous video, the link of which is given in the description box. And in this video we are doing the exercise part, English workshop part of the same lesson. So if you are not subscribed the channel, if you are new to the channel, please subscribe the channel so that you can be notified of the new videos and press on the bell icon. Okay, so let's get started. तर फर्स्ट पेजवर काय आहे, डिस्कस द मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. आता ह्या लेसनमधले काही मिनिंग्स आहेत ते आपण बघूया. फर्स्ट मिनिंग इज सेटलिंग इन. सेटलिंग इन मीन्स टू बी फेमिलियर, टू ॲडजस्ट. म्हणजे ते पहिला दिवस होता शाळेचा, तर पहिल्या दिवशी ती सगळी मुलं ॲडजस्ट होत होती क्लासरूममध्ये, शाळेमध्ये. दे वर सेटल होत होती, दे वर सेटलिंग. स्निफ्ट. स्निफ्ट म्हणजे अन अनप्लेझंट साऊंड थ्रू नोज. जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा बोलायचं नसतं किंवा आवडत नाही तेव्हा आपण सुस्कारा जसा सोडतो ना, तसा सुस्कारा सोडणं म्हणजे अनप्लेझंट साऊंड थ्रू द नोज, आवडत नसल्याचं दर्शवणं. ओके, नाव नेक्स्ट. इनसफरेबल. इनसफरेबल म्हणजे अनॉईंग, म्हणजे अशक्य ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे ती अशक्य आहे. शी इज इनसफरेबल, शी इज इनटॉलरेबल. ओके, आता नेक्स्ट इज डिस्कस. हाऊ डिड रीमा डिसाइड वेदर ऑर नॉट मालती वॉज स्मार्ट? व्हॉट इज युअर ओपिनियन? आता रीमाने कसं डिसाईड केलं की मालती स्मार्ट आहे की नाही? तिला वाटत होतं की मालती स्मार्ट नाही आहे, तर तिने हे कसं डिसाईड केलं? आता तुमचं ओपिनियन काय आहे? आता आपण आन्सर लेसनमध्ये आहे तसं आन्सर बघूया. Rima decided that Malti was not smart due to her appearance and that she had oily hair and put bindi and she could not speak good English. आता रीमाने कसं डिसाईड केलं की मालती स्मार्ट नाही आहे? तर तिच्या दिसण्यावरून. तिचे तेलकट केस, तेलकट वेणी केसांची, आणि ती जी बिंदी लावत होती त्याच्यामुळे, आणि तिला इंग्लिश बरोबर बोलता येत नव्हतं. तर या सगळ्या फॅक्टर्सवरनं तिने ठरवलं की मालती स्मार्ट नाही आहे. ओके, आता तुमचं ओपिनियन काय असेल ते तुम्ही लिहू शकता बुकमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. डू रीमा अँड हर पॅरेंट्स शेअर द सेम ॲटिट्यूड? हाऊ डू वी नो दॅट? तर रीमा आणि तिचे पॅरेंट्स ह्यांचं सेम मत होतं का, सारखंच मत होतं का मालतीबद्दल? ते आपल्याला कसं कळतं? हाऊ डू वी नो दॅट? तर आन्सर काय आहे की नो, रीमा अँड हर पॅरेंट्स डू नॉट शेअर द सेम ॲटिट्यूड. वाय? बिकॉज दे टोल्ड रीमा दॅट शी अँड हर फ्रेंड्स शुड नॉट मेक फन ऑफ मालती. आता त्याच्या पॅरेंट्सनी रीमाला काय सांगितलं की मालतीची, तुझ्या आणि तुझ्या फ्रेंड्सच्या ग्रुपनी मालतीची मस्करी करायची नाही, तिला छळायचं नाही. आता ह्या त्यांच्या बोलण्यावरून असं आपल्याला कळतं की त्यांचं आणि रीमाचं मालतीबद्दलचं मत सारखं नव्हतं. ओके, तिच्या पॅरेंट्सना मालती स्मार्ट नाही आहे असं वाटत नव्हतं, जसं रीमाला वाटत होतं. ओके, आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट पेज. गेस व्हॉट मालती वॉज अबाउट टू से वेन टीचर एंटर्ड. आता जेव्हा टीचर क्लासमध्ये आली तेव्हा तिला ते सगळे चिडवत होते, तेव्हा मालती काय बोलणार होती हे तुम्हाला गॅस करायचं आहे. तर माझ्या मते मालती म्हणणार होती की आय एम गोइंग टू कंप्लेन टू द टीचर. जेव्हा टीचर आत आल्या तेव्हा तिला असं मनात आलं की आय शुड कंप्लेन टू द टीचर दॅट दिस गर्ल्स आर टीझिंग मी. या मुली मला चिडवतात, हे मी टीचरपाशी कंप्लेंट करायला हवं. ओके, आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही ठरवा. यू गॅस व्हॉट यू थिंक अँड यू राईट द आन्सर इन युअर बुक. ओके, नाव नेक्स्ट. डिस्कस द डिफरन्स इन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता हे 3 वर्ड्स दिले, त्यांच्यामधलं डिफरन्स तुम्हाला सांगायचं आहे. आता 3 शब्द, स्मार्ट, कॉन्फिडंट आणि स्नॉब, या तिघांमध्ये काय वेगळं आहे? तिनेही ॲडजेक्टिव्ज आहेत, या ॲडजेक्टिव्हचं डिफरन्स काय आहे हेच तुम्हाला सांगायचं आहे, त्यांचा अर्थ. तर मी इथे लिहिलं आहे, स्मार्ट म्हणजे इंटेलिजंट, हुशार. ओके, आता कॉन्फिडंट म्हणजे शोईंग सर्टन्टी अबाउट समथिंग, हॅव्हिंग कॉन्फिडन्स, म्हणजे एका गोष्टीबद्दल ठाम मत असणं. ओके, एका कुठल्या तरी
मुद्द्यावर ठाम मत असणं म्हणजे कॉन्फिडंट किंवा हॅव्हिंग कॉन्फिडन्स. अँड स्नॉब म्हणजे वन हू थिंक्स शी इज बेटर दॅन अदर्स. म्हणजे गर्विष्ठ ज्याला आपण म्हणतो ना, स्नॉबिश, म्हणजे वन हू थिंक्स शी इज बेटर दॅन अदर्स. ज्याला कोणाला वाटतं की मी दुसऱ्यांपेक्षा जास्ती सुपिरियर आहे किंवा वरचढ आहे. ओके, आता इथे मिनिंग्स आहेत. द फर्स्ट मिनिंग इज रिकाउंटेड. रिकाउंटेड मीन्स टोल्ड. आता या लेसनमध्ये एक वाक्य आहे, वेन रीमा रिकाउंटेड दिस ॲट होम. म्हणजे रीमाने घरी येऊन सांगितलं. रीमा टोल्ड, त्यामुळे रिकाउंटेडचा अर्थ सांगणं. रिकाउंटेड म्हणजे टोल्ड. ओके, नाव द नेक्स्ट वर्ड इज ॲट्रोशियस. ॲट्रोशियस मीन्स हिअर इट मीन्स ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. आता ह्या लेसनमध्ये एक वाक्य आहे, हर इंग्लिश इज सो ॲट्रोशियस. रीमा म्हणते, म्हणजे मालतीची इंग्लिश खूप ॲट्रोशियस आहे, म्हणजे पुअर क्वालिटीची आहे. तिची इंग्लिश लो क्वालिटीची आहे. ओके, नेक्स्ट वन इज स्नायडिली. आता स्नायडिली म्हणजे इन अ नेस्टी मॅनर. आता लेसनमध्ये वाक्य आहे, शी सेड स्नायडिली टू क्लेअर. म्हणजे रीमा क्लेअरला काय म्हणाली होती, ऑइली प्लेट्स सिंग्स ऑल्सो. म्हणजे तेलकट वेण्या गाते सुद्धा, असं रीमा क्लेअरला म्हटली मालतीला उद्देशून. म्हणजे मालतीला चिडवल्यासारखं. म्हणजे स्नायडिली म्हणजे चिडवून ज्याला बोलणं असतं ना, त्याला स्नायडिली म्हणतात. ओके, नेक्स्ट वर्ड इज जिअर. जिअर मीन्स टू मेक रूड रिमार्क्स इन अ लाऊड व्हॉइस. आता तिथे एक वाक्य आहे बघा, मालती सँग ब्युटिफुली. शी हॅड अ मेलोडियस अँड वेल ट्रेन्ड व्हॉइस, बट रीमा अँड हर गँग हॅड डिसाइडेड टू जिअर वेन मालती सँग. आता जेव्हा मालतीचा प्रोग्राम सुरू होता, तेव्हा रीमा आणि तिच्या मैत्रिणींच्या गँगनी तिचा प्रोग्राम डिस्टर्ब करायचं ठरवलं होतं. म्हणजे गोंधळ घालून तिचं गाणं स्टेजवर बंद पाडायचं ठरवलं होतं. त्याला जिअर म्हणतात. ओके, डिसाइडेड टू जिअर वेन मालती सँग म्हणजे तिला डिस्टर्ब करणं. रूड आवाज किंवा रिमार्क्स पास करून, मोठ्या आवाजात रिमार्क्स पास करून तिचा प्रोग्राम बंद करणं. ओके, नेक्स्ट आहे गेस द मिनिंग ऑफ. फोर्टे, बिलाइड आणि बिफ्रेंडेड ह्यांचे मिनिंग्स गेस करायचे तुम्हाला. तर फोर्टेचं मिनिंग आहे टॅलेंट, टू बी गुड ॲट. आता लेसनमध्ये एक सेंटेन्स आहे, हर फोर्टे वॉज मॅथमॅटिक्स. म्हणजे शी वॉज गुड ॲट मॅथमॅटिक्स. ती मॅथमॅटिक्समध्ये टॅलेंटेड होती. ओके, नाव द नेक्स्ट इज बिलाइड. टू एक्सप्रेस समथिंग दॅट इज फॉल्स ऑर नॉट ट्रू. ओके, आता तिथे वाक्य आहे, हर सिम्पल ॲपिअरन्स बिलाइड अ शार्प अँड निम्बल ब्रेन. आता बिलाइड म्हणजे टू एक्सप्रेस समथिंग दॅट इज फॉल्स ऑर नॉट ट्रू. म्हणजे जे दिसतं तसंच ती गोष्ट नाही आहे, त्याच्यापेक्षा वेगळी आहे. जे दिसतं त्याच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे हर सिम्पल ॲपिअरन्स बिलाइड अ शार्प अँड निम्बल ब्रेन. मालती जेवढी सिम्पल दिसत होती, पण ती तशी नव्हती. ती खूप हुशार होती. शी हॅड अ निम्बल ब्रेन. शी हॅज अ व्हेरी शार्प अँड निम्बल ब्रेन. नेक्स्ट इज बी फ्रेंडेड. टू बी फ्रेंड्स. म्हणजे वाक्य घेऊया लेसनमधलं, नाव गर्ल्स फ्रॉम द क्लास ऑल्सो बी फ्रेंडेड हर. म्हणजे मालती बरोबर सगळ्या मुली फ्रेंडशिप करू लागल्या, तिच्या फ्रेंड्स बनल्या. द गर्ल्स फ्रॉम द क्लास ऑल्सो बी फ्रेंडेड हर. बी फ्रेंडेड म्हणजे टू बी फ्रेंड्स. ओके, नाव नेक्स्ट सेक्शन, थिंक अँड आन्सर. वाय डिड रीमा फील नो जॉय इवन दो शी केम फर्स्ट इन हर कॅटेगरी. आता रीमा तिच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे तिच्या गाण्याच्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट येऊन सुद्धा तिला आनंद का झाला नव्हता. आन्सर आहे, रीमा फेल्ट नो जॉय इवन दो शी केम फर्स्ट इन अ कॅटेगरी बिकॉज मालती सँग ब्युटिफुली अँड शी ऑल्सो गॉट फर्स्ट प्राइज. जरी रीमाला फर्स्ट प्राइज मिळाला होता तरी तिला आनंद नव्हता झाला, कारण मालतीला सुद्धा फर्स्ट प्राइज मिळाला होता आणि तिने खूप छान गायलं होतं. तिचं गाणं सर्वांना आवडलं होतं आणि
प्रिन्सिपलना पण आवडलं होतं. त्यामुळे तिचं खूप कौतुक झालं होतं आणि तिला पण फर्स्ट प्राइज मिळाला होता. म्हणून रीमाला स्वतःला जरी प्राइज मिळाला तरी तिला आनंद झाला नव्हता. ओके, रीमा फेल्ट नो जॉय, तिला आनंद नव्हता झाला, इवन दो शी केम फर्स्ट इन हर कॅटेगरी, बिकॉज मालती sang beautifully and she also got first prize. Okay. Now next is meaning of clique. What is the meaning of clique? A small group of friends who do not allow others to join them. म्हणजे एखादा ग्रुप असतो बघा शाळेमध्ये, त्यांना दुसरी मुलं त्यांच्या ग्रुपमध्ये आलेली चालत नसते, त्यांचंच चाललेलं असतं. दे डोंट वॉन्ट अदर स्टुडंट्स टू जॉईन देम or they don't like to make new friends. They don't allow others to join them. Okay. आता नेक्स्ट आहे नेम द फ्रेंड्स इन रीमाज क्लिक. आता रीमाच्या क्लिकमध्ये म्हणजे तिच्या गँगमध्ये तिच्या फ्रेंड्सची नावं सांगा. तर तिच्या फ्रेंड्सची नावं काय होती? क्लेअर, शहनाज आणि नेहा. क्लेअर, शहनाज अँड नेहा आर द फ्रेंड्स इन रीमाज क्लिक. ओके. आता नेक्स्ट वर्ड आहे राऊंडली. राऊंडली म्हणजे हिअर इट मीन्स इन एन एम्फॅटिक मॅनर. तर ते एक सेंटेन्स आहे बघा लेसनमध्ये. येस ॲग्रीड नेहा अँड क्लेअर राऊंडली. म्हणजे जेव्हा शहनाज म्हटली की दॅट वॉज हॉरिड रीमा, म्हणजे रीमा जेव्हा मालतीला काहीतरी बोलली तेव्हा ते शहनाजला आवडलं नाही आणि शहनाज म्हटली दॅट वॉज हॉरिड रीमा, दॅट वॉज नॉट गुड, तेव्हा येस असं नेहा आणि क्लेअर अग्री झाले. राऊंडली म्हणजे ठासून, म्हणजे फर्मली. ओके. आपलं म्हणणं अगदी जोरात पटवून देणं ज्याला म्हणतात ना, तसं त्यांनी पटवून दिलं की येस अग्रीड नेहा अँड क्लेअर राऊंडली, म्हणजे एम्फॅटिक मॅनर, म्हणजे ठासून बोलणं. ओके. आता आपण इंग्लिश वर्कशॉप करूया. आता फर्स्ट वन काय आहे? रीड अलाउड द कन्व्हर्सेशन्स इन द स्टोरी टर्न बाय टर्न. आता हे तुम्ही तुमचं करायचं आहे, कारण तुम्ही जे स्टोरीमध्ये कन्व्हर्सेशन चांगलं आहे ते तुमच्यात आपसात तुम्ही बोलायचं आहे किंवा फ्रेंड्सना घेऊन बोलायचं आहे. ओके. नाउ द सेकंड वन इज राईट अबाउट मालती अँड रीमा युझिंग द फॉलोविंग पॉईंट्स. आता पॉईंट्स कुठले कुठले दिले आहेत? अपिअरन्स, स्टडीज, सिंगिंग, ॲटिट्यूड टू अदर्स अँड वीक पॉईंट्स. हे 5 पॉईंट्स दिले आहेत. ते मालतीच्याबद्दल बोलायचं आहे आणि रीमाबद्दल बोलायचं आहे. त्याचे मी टेब्युलर कॉलम्स केले आहेत, त्याप्रमाणे आपण बघूया. ओके. आणि त्यांनी म्हटलं यूज द डिटेल्स फ्रॉम द स्टोरी अँड युअर ओन इमॅजिनेशन वेन यू राईट द अबाउट डिस्क्रिप्शन्स. आता हे 5 पॉईंट्सचे डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचे आहेत. आता फर्स्ट पॉईंट घेऊया, अपिअरन्स. आता मालतीचं अपिअरन्स कसं होतं? शी हॅड सिम्पल अपिअरन्स अँड लुक्ड ओल्ड फॅशन्ड. ती सिम्पल दिसत होती आणि ओल्ड फॅशन्ड होती. ओके. आणि रीमा कशी होती? रीमा स्टायलिश होती. नेक्स्ट आहे स्टडीज. स्टडीजमध्ये मालती कशी होती? शी वॉज क्लेवर, गुड ॲट मॅथ्स अँड ब्राईट चाइल्ड. ती हुशार होती, गणितामध्ये हुशार होती आणि शी वॉज अ ब्राईट चाइल्ड. आणि रीमा कशी होती? रीमा वॉज वीक इन हिंदी. ओके. नेक्स्ट इज सिंगिंग. मालती वॉज सिंगिंग ब्युटिफुली. मालतीला छान गाता येत होतं. आणि व्हॉट अबाउट रीमा? रीमा ऑल्सो वॉज गुड ॲट सिंगिंग. ॲटिट्यूड टू अदर्स. मालतीचं ॲटिट्यूड म्हणजे दुसऱ्यांची वागणं तिचं कसं होतं? शी वॉज रिस्पेक्टफुल अँड हेल्पफुल. ओके. मालती वॉज रिस्पेक्टफुल अँड हेल्पफुल. अँड रीमा वॉज स्टबर्न अँड मर्सिलेस. स्टबर्न म्हणजे हट्टी आणि मर्सिलेस म्हणजे निर्दयी. ओके. नेक्स्ट पॉईंट त्यांचे वीक पॉईंट्स. वीक पॉईंट्स कुठले होते? मालतीचे वीक पॉईंट कुठला होता? स्पीकिंग इंग्लिश वॉज हर वीक पॉईंट. शी वॉज वीक इन स्पीकिंग इंग्लिश. अँड रीमाज वीक पॉईंट वॉज हर हिंदी वॉज वीक. रीमा वॉज वीक ॲट स्पीकिंग हिंदी. ओके. आता थर्ड वन आहे इमॅजिन यू आर मालती अँड राईट अबाउट एनी वन इव्हेंट इन द स्टोरी फ्रॉम मालतीज पॉईंट ऑफ व्ह्यू. आता तुम्ही स्वतःला मालती समजायचं आहे आणि त्या स्टोरीमधला कुठलाही एक इव्हेंट घेऊन तुमच्या मालतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला लिहायचं आहे. ओके. तुम्ही जर मालती असता तर काय केलं असतं त्या इव्हेंटमध्ये असं. ओके.
नाव फोर्थ वन आहे, हाऊ डू यू बिहेव विथ युअर क्लासमेट्स. तुम्ही तुमच्या क्लासमेट्स बरोबर कसे वागता, तुम्ही तुमच्या वर्गमित्रांबरोबर कसे वागता. राईट अबाउट युअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर इन द ॲप्रोप्रिएट कॉलम. त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि वागणं कसं आहे हे तुम्ही त्या कॉलममध्ये लिहायचे. 3 कॉलम्स दिले आहेत. ऑलवेज, समटाईम्स आणि नेव्हर. जे तुम्ही नेहमी करता, कधीतरी करता आणि कधीच करत नाही, असे 3 कॉलम्स आहेत. आता ते कुठले कुठले ॲक्शन्स करायचे ते लिहिलेत, ते तुमचं तुम्ही करायचं आहे. आस्क अदर्स फॉर हेल्प. दुसऱ्यांची मदत घेता का, नेहमी घेता, कधीतरी घेता का कधीच घेत नाही. मग रिफ्यूज हेल्प, कोणाला हेल्प करणं टाळता का. जज अदर्स बाय देअर अपिअरन्स, दुसरे कसे दिसतात त्याच्यावरून त्याचं जजमेंट करतात, त्यांचा स्वभाव, त्यांच्याशी वागणं तुमचं बदलतं का त्यांच्या दिसण्यावरून. आणि जज अदर्स बाय देअर ॲक्सेंट, दुसरे कसे बोलतात त्याच्यावरून त्यांच्याशी तुमचं वागणं ठरतं का. ओके. आता नेक्स्ट आहे टॉक अबाउट. आता टॉक अबाउट युअर स्ट्रेंथ्स. ए. बी. युअर विकनेसेस. 3. द चेंजेस दॅट यू वूड लाईक टू सी इन युअर सेल्फ. आता प्रत्येक पॉईंटचं 3-3 वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. ओके. तुमच्या स्ट्रेंथ्सबद्दल, विकनेसेसबद्दल आणि तुमच्यामध्ये काय बदल घडवायचा आहे तुम्हाला त्याबद्दल. ओके. ते तुम्ही करायचे घरी. नेक्स्ट आहे डिस्कस. इज इट नेसेसरी टू डेव्हलप अ गुड ॲक्सेंट? वाय? What efforts can you take to improve your pronunciation? With your teacher's help, find out how to use online dictionaries for the purpose. आता तुम्हाला तुमचा इंग्लिश ॲक्सेंट सुधारायचा आहे का किंवा डेव्हलप करायचा आहे का, आणि तो कशासाठी. तर व्हॉट एफर्ट्स कॅन यू टेक, तुम्ही काय कष्ट घेऊ शकता तुमचं प्रनन्सिएशन, तुमचा उच्चार इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके. आता तुम्ही टीचर्सची मदत घेऊन तुमच्या स्कूलच्या PC वरून तुम्ही इंटरनेटवर हे टीचरच्या मदतीने शोधू शकता. आता तुमचं ॲक्सेंट आणि प्रनाऊन्सिएशन व्यवस्थित का पाहिजे, म्हणजे तुमची इंग्लिश बोलण्याची शैली आणि शब्द उच्चार व्यवस्थित का पाहिजे. तर आता तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये आहात. आता तुम्ही पुढे कॉलेजमध्ये जाल किंवा पुढे आयुष्यात इंग्रजी मध्ये इंटरव्ह्यू द्यायला लागेल, तेव्हा तुम्ही कुठे मागे पडता कामा नये. You should have a perfect pronunciation and your accent should be good, okay, for your future. Now the 7th one, list all the adverbs that end with ly from the passage. आता हे adverbs जे असतात ते वर्बला किंवा ॲडजेक्टिव्हला डिस्क्राईब करतात, आणि ॲडवर्ब मोस्टली ly ने एंड होतो. हा शब्द ly ने संपतो. ॲडवर्ब जो आहे त्याच्या एंडला ly असतं. तर ह्या लेसनमधले सगळे ॲडवर्ब्स मी इथे लिहिले आहेत. पहिला आहे स्पेशली, नंतर करेक्टली, अनचॅरिटेबली, शार्पली, सॅडली, स्नायडीली, ॲबंडंटली, चिअरफुली, स्टबनली, पर्टिक्युलरली, मर्सिलेसली आणि बॅडली. ओके. हे सगळे या लेसनमध्ये असलेले ॲडवर्ब्स आहेत. नेक्स्ट आहे 8th वन, लँग्वेज स्टडी. Types of nouns. You know that a noun is a word used as a name of a person, place or thing. आता नाउन हे पर्सन, माणूस, व्यक्ती किंवा एखादी जागा किंवा एखादी वस्तू ह्याला जी नेम करते त्याला नाउन म्हणतो आपण. ओके. द नेम्स गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेसेस, ॲनिमल्स एक्सेट्रा आर प्रॉपर नाउन्स. आता एखाद्या व्यक्तीला किंवा जागेला किंवा जनावरांना जी नावं दिली जातात त्यांना प्रॉपर नाउन्स म्हणतात. अँड द रेस्ट आर कॉमन नाउन्स. फॉर एक्झाम्पल, रिया इज अ प्रॉपर नाउन बिकॉज इट इज द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन. आता रिया हे एका मुलीचं नाव आहे. मुलगी, गर्ल हे कॉमन नाउन झालं आणि त्या गर्लचं नाव आहे रिया, म्हणून रिया हे प्रॉपर नाउन झालं. बट गर्ल इज अ कॉमन नाउन as it is not the name of a particular person. Okay, कळलं. आता अहमदनगर is a proper noun because it is the name of a particular place. हे पण कळलं असेल ना तुम्हाला. and town is a common noun because it is not the name of a particular place. Okay, city, town हे कॉमन नाउन्स होतात, कारण सिटीला जेव्हा आपण एखादं नाव देतो, पुणे सिटी म्हणतो, तेव्हा पुणे हे प्रॉपर नाउन झालं, सिटी हे कॉमन नाउन झालं. ओके.
तर टाउन हे कॉमन नाउन आहे. तर आता इथे नाउन्सचे एक्झाम्पल्स दिले आहेत, बायफर्केशन केलं आहे कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्समध्ये. तर कॉमन नाउन्सच्या अंडर गर्ल, बॉय, टाउन, रिव्हर, टेबल, पेन्सिल, बॅग, रोड एक्सेट्रा हे सगळे कॉमन नाउन्स आहेत. आणि प्रॉपर नाउन्स आहेत संगीता, राहुल, लंडन, नाशिक, सह्याद्री, प्रवरा एक्सेट्रा. तर आता लास्ट आहे पार्ट, राईट ॲटलिस्ट 5 कॉमन नाउन्स अँड 5 प्रॉपर नाउन्स इच. तुम्हाला 5 कॉमन नाउन्स आणि 5 प्रॉपर नाउन्स लिहायचे. प्रॉपर नाउन्स आर ऑलवेज रिटर्न विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. प्रॉपर नाउन तुम्ही जेव्हा लिहिता किंवा तुमचं नाव जेव्हा तुम्ही लिहिता बघा, तेव्हा फर्स्ट लेटर कॅपिटल असायला पाहिजे. संगीता, राहुल, SR हे कॅपिटल असलं पाहिजे. कॅन यू थिंक ऑफ प्रॉपर नाउन्स दॅट इन्क्लूड 2 or more वर्ड्स. आता 2पेक्षा जास्ती असणारे प्रॉपर नाउन्स असतात, तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. हाव आर दे रिटन. फाइंड ॲटलिस्ट 10 सच नाउन्स. असे 10 प्रकारची नावं तुम्हाला शोधून लिहायची आहेत. त्यातले 2 एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत, सेवा हॉस्पिटल आणि पेपरचं नाव आहे एक द टाइम्स ऑफ इंडिया. तर तुम्हाला अशी 10 प्रॉपर नाउन्स लिहायचे आहेत ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त वर्ड्स असतात. ओके. तर स्टुडंट्स, वी हॅव फिनिश्ड विथ दिस इंग्लिश वर्कशॉप. इफ यू प्लीज लाईक माय टीचिंग, प्लीज शेअर दिस video with your friends so they can also learn this. And if you are new to the channel, please subscribe the channel so that you get notification of the next video. Till then, take care. Bye bye.